ओम शांती. आज आहे 10/8/2025 ची अव्यक्त मुरली. आज मुरलीचं टायटल आहे सतत स्नेही बनण्यासोबत अखंड महादानी बनाल तर विघ्न विनाशक आणि समाधान स्वरूप बनवून जाल. आज प्रेमाचे सागर आपल्या सर्व परमात्मा प्रेमाला पात्र असणाऱ्या मुलांना खास भेटण्यासाठी आलेले आहेत. तुम्ही देखील सर्व स्नेहाच्या अलौकिक विमानाने इथे पोचलेले आहात. साधारण विमानातून आलात की स्नेहाच्या विमानात उडत आलेला आहात. बाबा आपल्या सर्वांना प्रश्न विचारतात की काही फॉरेनर येताना विमानात येतात, मुलं येताना विमानात येतात, तर त्या विमानात आले का तुम्ही स्नेहाच्या प्रेमाच्या बुद्धिरूपी विमानात आलेला आहात. हृदयामध्ये स्नेहाच्या लाटा तरंगत आहेत आणि स्नेहच हा ब्राह्मण जीवनाचं आधार किंवा फाउंडेशन आहे. तर बाबा आपल्या सर्वांना विचारतात, तुम्हाला स्नेहाने आकर्षित केले म्हणून तुम्ही बाबांकडे पळत पळत आलेले आहात. बाबा आज मुलांना म्हणतात, मुलांनो, आपण सर्व परमात्मा स्नेहाचे पात्र बनलात, परंतु आता बाबा पुढे सांगतात, मुलांनो, ज्या प्रेमाचे पात्र बनलेला आहात त्या प्रेमाचा तुम्हाला प्रॅक्टिकल जीवनामध्ये अनुभव देखील करायचा आहे. बाबांचं जे प्रेम आहे ते मुलांवर निस्वार्थ प्रेम आहे. म्हणून बाबा सांगतात की परमात्मा स्नेह अतिशय सहज आठवणीचा अनुभव करवतो. स्नेहाला आठवण करणे अवघड नसते, विसरणे अवघड असते. स्नेह सहज योगी बनवतो, मेहनत करण्यापासून तो सोडवतो. स्नेहामुळे आठवण करण्यासाठी मेहनत करावी लागत नाही, तर अनेक मेहनतीपासून स्नेह आपल्याला सोडवत असतो. आज बाबा आठवण करतात की मुलांनो, भारतवासींबरोबर विदेशवासी जवळजवळ 90 देशांमधून बाबांना भेटण्यासाठी आलेले आहे. बाबा सांगतात, हा तर विदेशवासियांना गोल्डन चान्स आहे. कारण बाबा म्हणतात की तुम्हा सर्वांचे देखील विशेष प्रेम आहे, स्नेह आहे. किती स्नेह आहे, कुणाशीही तुम्ही तुलना करू शकत नाही, कशाची तुलना होऊ शकत नाही. तुम्हा सर्वांचे एक गाणे आहे ना आसमान में इतने तारे हैं, ना सागर में इतना जल है. बेहदचे प्रेम, बेहदचा स्नेह हा बापदादांचा मुलांवरती नेहमी वर्षा करत असतो. बापदादा सुद्धा स्नेही मुलांना भेटण्यासाठी पोचलेले आहे. तुम्हा सर्व मुलांनी स्नेहाची आठवण केल्यामुळे बापदादा प्रेमाने मुलांना भेटण्यासाठी पोचत आहे. बाबा सांगतात, बाबांच्या चेहऱ्यावरती मुलांच्या चेहऱ्यावरती स्नेहाची रेषा ही चमकत आहे. आज बाबा सांगतात की मुलांनो, त्याच्यामध्ये आता एक ऍडिशन करणं गरजेचं आहे. आणि ते ऍडिशन काय आहे? बापदादा सर्टिफिकेट तर सर्वांना देणारच आहे आणि आजही बाबांनी आपल्याला स्नेहाची सर्टिफिकेट दिलेले आहे. पण पुढे बाबा सांगतात की आता तुम्हाला ह्या गोष्टीवर अंडरलाईन करणं गरजेचं आहे की कधीतरी नको, समटाईम, म्हणजे सतत असलं पाहिजे. त्यामध्ये बाबा सांगतात की मुलांनो, निरंतर महादानी अखंड दानी बना. सदैव दात्याची मुलं विश्व सेवाधारी दाता बनून बाबा सांगतात, इतरांना दिल्याशिवाय तुम्ही राहू नका. आपल्या स्वतःच्या कल्याणाबरोबर विश्वाचे कल्याण करायचे असेल तर तुम्ही संकल्पामध्ये मात्र सुद्धा देण्याचा मनामध्ये विचार करा. मनसा शक्तीचे दान किंवा सहयोग द्या, वाचेद्वारे ज्ञानाचं दान द्या, सहयोग द्या, संपर्काद्वारे आनंदाचं दान द्या. आणि अखंड खजाने आहेत, बाबा सांगतात ते तुम्ही अखंड दान केले पाहिजे. बाबा सांगतात, दिल्याने वाढत असतं, कमी कधीही होत नाही. परंतु वर्तमान समयी मेजॉरिटी भाऊ बहिणींकडे पाहिलं तर बाबा सांगतात की ते आवाज देतात, आमच्यावरती दया करा, आमच्यावरती कृपा करा.
बाबा आपल्या मुलांना सांगतात, मुलांनो, विश्वामध्ये अनेक तहानलेली भुकलेली आत्मे आहे. त्यांचा तुमच्या कानावरती आवाज येत नाही का? येत जरूर असतो, परंतु मुलांच्या मध्ये आळस आहे. बाबा सांगतात, तो बाजूला ठेवा. त्यांना शक्तीचं दान द्या, प्रेमाचं दान द्या, शांतीचं दान द्या. बाबा सांगतात, ही आपले भक्त आपल्या इष्ट देवांना नेहमी आवाज देत असतात, हे कृपेचे देव आणि देवता, आम्हाला तुम्ही वरदान द्या, आम्हाला आमच्यावरती दया करा. तर बाबा सांगतात की तुम्हाला रोज आपल्या भक्तांना हे अखंड महादानी बनून तुमच्याकडे जे मिळालेले खजाने आहे ते तुम्हाला त्यांना द्यायचे आहे. बिना देता तुम्ही खाली राहू नका. बाबा सांगतात, जितका तुम्ही खजाना सफल कराल तेवढे तुम्ही सफलता मूरत बनाल, विघ्न विनाशक बनाल. समस्या स्वरूप नाही, लेकिन परंतु समस्या समाधान स्वरूप बनाल. हा तुम्हाला डबल फायदा आहे. बाबा सांगतात की मुलांनो, सदा काळासाठी विघ्न मुक्त बना, विषमुक्त बना, समस्या मुक्त बना. नेहमी उल्हासामध्ये राहा, उमंगामध्ये राहा. उदासी तुमच्या चेहऱ्यावरती कधीही दिसू नये. बाबा म्हणतात, मुलं तर मेहनत करत राहतात, परंतु मेहनतीचं जे फळ आहे ते आहे मोहब्बत, स्नेह. जितकं तुम्ही स्नेहाने कराल तेवढी तुमची मेहनत ही समाप्त होऊन जाईल. आज बाबा सांगतात की मुलांनो, अखंड महादानी सहयोगी बना. दुःखी आत्म्यांसाठी, तहानलेल्या आत्म्यांसाठी तुम्ही महादानी बना. आज ह्याच पुरुषार्थाची गरज आहे. आणि बाबा मुलांना विचारतात, हा पुरुषार्थ तुम्हाला पसंत आहे का? ह्या पुरुषार्थाची काळाची गरज आहे आणि आता तो पुरुषार्थ तुम्ही केला पाहिजे. बाबा म्हणतात, उद्या नाही तर तो पुरुषार्थ आत्ताच आणि आजच सुरू केला पाहिजे. पुढे बाबा सांगतात की मुलांनो, आज दुनियामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या परिस्थिती उत्पन्न होत आहे, संकट येत आहेत, विघ्न वेगवेगळ्या प्रकारचे येत आहे. परंतु विघ्नांचं काम आहे येणं आणि तुमचं काम आहे विघ्नांवर विजय प्राप्त करणं. यासाठी आज बाबांनी सांगितलं, मनसा वाचा कर्मणा, तुमच्याकडे जे काही खजाने आहेत ते खजाने वेळेच्या अगोदर तुम्ही जर सफल केले तरच तुम्ही वेळेवर तुम्ही सफलता मूरत बनू शकता. आज बाबांनी सांगितलं की मुलांनो, बाप दादांनी जे दिलेलं वरदान आहे ते तुमच्यासाठी एक लिफ्टचं काम करत आहे, सीडीचं नव्हे. लिफ्ट काय करते? बटन दाबलं की पहिल्या मजल्यावरनं 5व्या मजल्यावर पोहोचवते. म्हणजे तुम्हाला जिना चढण्यासाठी जी मेहनत लागते ती लिफ्टने मेहनत लागणार नाही. बाबांनी दिलेलं वरदान हे एका सेकंदामध्ये, एका मिनिटामध्ये नाही तर एका सेकंदामध्ये तुम्हाला लिफ्टचं काम करून तुम्हाला घेऊन जाणार आहे. जसं बाबांनी उदाहरण दिलं की लिफ्ट म्हणजे काय आहे? आता इतरांच्या दुवा घेणं, इतरांना दुवा देणं. स्मृतीचा स्विच ऑन केला, चालू केला की लिफ्ट जशी उडते, तसा दुवा तुमच्या बरोबर आल्या की दुवा तुम्हाला पुढे घेऊन जातील, मेहनतीपासून तुम्हाला मुक्त करतील. त्यानंतर बाबा पुढे सांगत आहेत की मुलांनो, आज या ठिकाणी तुमच्या उमंग आणि उत्साहाच्या पंखांच्या द्वारे तुम्हाला उच्चतम स्थितीमध्ये उडत राहण्यासाठी बाबांनी जो दिलेला श्रेष्ठ पुरुषार्थ आहे त्या पुरुषार्थामध्ये तुम्हाला नेहमी लवलीन राहायचं आहे. आज एकही मुलगा असा अशक्त किंवा कमजोर दिसता कामा नये. बाबा सांगतात, मुलांनो, तुमचा स्वभाव सुद्धा गोल्डन एजड बनवायचा आहे. ज्याचा स्वभाव सोन्यासारखा असतो तो केव्हाही मोल्ड होतो, केव्हाही कुठेही ऍडजस्ट होतो. म्हणून बाबा सांगतात की जर तुम्हाला गोल्डन दुनियामध्ये यायचं असेल तर तुमच्या स्वभावाला सुद्धा गोल्डन बनवणं गरजेचं आहे. अभिमान आणि अपमान ह्या दोन गोष्टी जर मिक्स झाल्या तर त्या एका लोखंडाप्रमाणे कुठेही वाकत नाही. आणि जर ते लोखंड वाकत नसेल तर हवी तशी
डिझाईन त्याची कधीही बनू शकत नाही. बाबा सांगतात का, कसे, केव्हा, कधी ह्या सर्व प्रश्नांना जर तुम्ही नष्ट केलं तरच तुम्ही प्रसन्न चित्त बनू शकाल. आणि सहज योगी बनण्यासाठी बाबा आपल्याला इशारा करत आहे रोज की परमात्मा प्रेमाचे आता खरे तुम्ही अनुभवी बना. लवलीन स्थिती असणारे समान आत्मे निरंतर योग मध्ये राहतात. योग लावावा लागत नाही. निरंतर बाबांच्या प्रेमामध्ये राहिलेत तर बाबांशी निरंतर तुमचा योग टिकून राहील. आणि तेच मुलं बाबांच्या समोर, बाबांच्या समवेत बाबा सांगतात राहू शकतात आणि तेच मुलं समान बनण्याचा पुरुषार्थ देखील करतात. ओम शांती.